वर्षापूर्वी इमाम हुसेन आणि त्यांच्या 72 सैनिकांना ज्या क्रूरतेनं मारलं गेलं, पाणी सुद्धा दिलं नाही, अशा परिस्थितीत जगामध्ये असलेली क्रूरता पाहून संपूर्ण विश्व ते त्यावेळेला हादरून गेलेलं होतं. आणि तो आजचा दिवस आणि आज या ठिकाणी एक दुःखाचा क्षण म्हणून आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी तो पाळत आहात. 1400 वर्ष म्हणजे थोडी तितकी वर्ष झाली नाही. 1400 वर्षापूर्वी झालेली घटना आज पाहतो की आज जिवंत आहे आणि ही खरी धगधगती मनातली असलेली आग आहे. आजही याच पद्धतीच्या क्रूरता अखंड विश्वामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चालूच आहे. हे घडून आहे. एक 1400 वर्षापूर्वीचं हे उदाहरण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. यापुढे तरी सर्वांनी सहिष्णुतेची वागणूक ही सर्व समाजाला प्रेमानं आनंदानं या विश्वामध्ये जगण्यासाठी दिली पाहिजे. आज त्या दुःखद समयी मी जुन्नर शहराच्या वतीनं सर्वांना या ठिकाणी आम्ही सर्वजण मंडळी आपल्या दुःखामध्ये सहभागी आहोत. आज या दुःखद समयी जे जे काही विकृतीचं लक्षण आहे किंवा जे जे काही अखंड भारतात असो त्या विश्वामध्ये असो अशा प्रकारच्या क्रूरतेच्या घटना घडत आहेत, त्याचाही आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी निषेध केला पाहिजे. आज पुन्हा एकदा जुन्नर शहराच्या वतीनं आम्ही सर्वजण आपल्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी आहोत. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. वर्षाचा इतिहास आजही तुमच्या आमच्या मनामध्ये जिवंत आहे. करबलाच्या पाक जमिनीवर इमाम हुसेन व त्यांचे 72 साथीदार यांना किती क्रूरतेने आणि हालहाल करून मारलं याचा आपण या ठिकाणी एक दुःख व्यक्त करतो. आजही देशामध्ये विविध प्रकारच्या आतंकवादी संघटना काम करतात. आपल्याला अमन शांती पाहिजे असते, परंतु आपल्याला कुठल्याही प्रकारची अमन आणि शांती न देता हिंसाचार आजही वाढत चाललेला आहे. आपली लढाई ही माणुसकीची नाही. आपली लढाई ही जी आहे ती आतंकवादी संघटनांची लढाईची आहे. आजही रोज विविध प्रकारचे बॉम्बस्फोट असतील, विविध प्रकारच्या हत्या असतील. 2 दिवसापूर्वी प्रकार घडला की 10 आतंकवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला आणि अनेक जण नाहक मृत्युमुखी पडले. आपल्या शहरातले 2 नागरिक, आपल्या सय्यदवाड्यातले 2 नागरिक त्या ठिकाणी होते, पण तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रेमाने देवाच्या आशीर्वादाने त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही, त्रास झाला नाही. भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. हेच आपले मूल तत्व राहील, मूळ निष्ठा राहील आणि आपल्या देशावरचं प्रेम हा आतंकवाद कसा संपेल आणि आपण सर्वजण, सर्व धर्म असतील, सर्व कार्य असतील, सर्व एकजुटीने कसे राहू आणि आपला देश, आपली घरची माणसं, आपला परिवार आणि आपला असणारे सर्व भाऊबंद कसे सुरक्षित राहू या दृष्टीने आपण सर्वजण एकत्र राहून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये भविष्यामध्ये एकजुटीने राहू एवढा संदेश या ठिकाणी देतो. आणि सर्व इमाम हुसेन त्यांच्या सर्व साथीदारांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. 1400 वर्षापूर्वी
झाल्या. अतिशय वाईट घटना 1400 वर्षापूर्वी खरं तर त्या ठिकाणी घडली. 1400 वर्षापासून आपण सर्वजण सिया समाज हा दुखवता आपण साजरा करतोय. खरं तर ही माणुसकीला काळीमा बांधणारी घटना ही 1400 वर्षापूर्वी घडली. पाण्याच्या थेंबासाठी सगळ्यांना त्या ठिकाणी अक्षरशः तरसावं लागलं. स्वतःची जीवाची आहुती देऊन सुद्धा शेवटपर्यंत पाण्यासाठी पाणी सुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलं नाही. अशी वाईट घटना 1400 वर्षापूर्वी घडली. आणि तेव्हापासून आपण खरं तर इमाम हुसेन त्यांचं कुटुंब खरं तर त्या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून गेलं. आणि आपण तेव्हापासून दुखावटा या ठिकाणी करतो. जुन्नर शहरामध्ये अनेक वर्षापासून आपण सर्व सिंह समाज या शिवजन्मभूमीमध्ये आजचा जो दिवस आहे हा मोठा दुखवट्याचा आपण करतो. मी या जुन्नर शहराच्या वतीने तुम्हाला सांगतो आम्ही सर्वजण या आपल्या दुःखामध्ये सामील आहोत. इथून पुढे सुद्धा आपण ज्या पद्धतीने जुन्नर शहरामध्ये सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन चालताय आम्ही सुद्धा तुमच्या या दुःखामध्ये सामील आहोत. इथून पुढे पण आपण सर्वजण बरोबरच राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी पुन्हा सांगतो की आपण आम्ही सर्व जुन्नरवासी सर्व जाती धर्मातील सर्व लोक आपल्या या दुःखामध्ये सामील आहेत. आजपासून 1400 वर्षापूर्वी इमाम हुसेन शहीद झाले. मोहरम हा इस्लाम धर्माचा आपल्या असला खरं तर पहिला महिना. फक्त पहिल्या महिन्याची सुरुवात इमाम हुसेन तर सोडून गेले आणि ज्या पद्धतीने मारण्यात आलं 1400 वर्षापूर्वी आजही तो इतिहास सर्व भारतीयांच्या संपूर्ण आर्यांच्या हृदयामध्ये जिवंत आहे. खरं तर इमाम हुसेन हे मानवतेला संदेश देणारं असं असलेल्या त्यावेळेस व्यक्तिमत्व. प्रेम, बंधुता, समानता ही सगळी जमली पाहिजे यासाठी त्यांची लढाई होती. यजीद नावाच्या त्या राक्षसाने ही वृत्ती जी होती ती वृत्ती सुदीशी होती. खरं तर इमाम हुसेनच्या बैठक दिलं नसतं आज मानवता नक्की धोक्यामध्ये आली असते. खरं तर आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये जगतो या समाज व्यवस्थेमध्ये आपण लहानपणापासून बघतो की आपले शिया बांधव हे जुन्नर शहरामध्ये आपले दुःख प्रकट करत असतात. जुन्नर शहरात प्रत्येक नागरिक हा भावनेशी सहमत आहे. कुणी इलाकी नागरिक असेल, भावी नागरिक असेल, हे खरं जे आहे इमाम हुसेनचं जे मैदान आहे हे आजपर्यंत तरी असं झालंही नव्हतं आणि पुढे कधी असं होणार नाही. लहान मुलांना त्यांनी पाण्याच्या थेंबापासून वंचित ठेवलं. अनेक माता भगिनी मातर्स आणि होते आणि समोर अनेक शेकडोही लोक त्या ठिकाणी होती. पण तरी सुद्धा त्यांनी त्यांचा कधी इमान करून दिला नाही आणि त्याच्यावर झुकले नाही त्या गोष्टी पुढं. इमाम हुसेनची शहादत जी आहे ती तुमच्या आमच्या आयुष्यावर स्मरणामय राहील. खरं तर यजीद कोण आहे त्या जमान्यामध्ये? जो एखाद्या गरीबावर अन्याय करतो तो यजीद, जो स्त्रियांवर अत्याचार करतो तो यजीद. काल परवा आपल्या ओमानमध्ये हल्ला झाला, ज्यांनी हल्ले केले ते यजीद. खऱ्या अर्थाने प्रत्येक माणूस हा त्याचा दुसऱ्याला वाईट करून मारायचा आग्रह होईल तो यजीद. ही सगळी वृत्ती जी आहे तुम्हाला म्हणजे काळामध्ये आपल्याला देशभागात लागेल. आणि इमाम हुसेन यांचं बलिदान तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये नेहमी आयुष्यामध्ये चेतना देणारे राहील असं विश्वास व्यक्त मी करतो. मी शिया बांधवाच्या दुःखामध्ये या ठिकाणी मी असेल नेहमीप्रमाणे आपल्या मगरंद उपाध्याय ठिकाणी आलेले आहेत, योगेश विद्या आहेत, वैभवशेठ मंडळकर आहेत, प्रयास साहेब आहेत, कळंबे साहेब आहेत, पार्वती साहेब आहेत. सगळे असले नागरिक प्रत्येक नागरिक हा शिया बांधवाच्या दुःख या दुःखाची सहमत आहे. इमाम हुसेन यांच्या बलिदानाप्रती मी आदराने व्यक्त करतो आणि या ठिकाणी एवढं सांगतो की दहशतवाद